मन मंदिरा गजर भक्तीचा प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला आपली सोय कशी लागेल याची काळजी असते. काही चुकलं नाही. परमार्थ करत असताना सुद्धा तो आपल्या सुखाची सोय बघतो आणि ही मोठी सोय आहे. राहण्याची सोय होईल, झोपण्याकरता 10 लाखाचा पलंग मिळेल, पण झोपेची जर सोय नसेल, झोपायची आहे. काय म्हटलं मी? झोपायची आहे, पण झोप जर जागली नाही तर सोय नाही तर गैरसोय. तसं परमार्थामध्ये 10 अवतार झाले. मत्स्य कूर्म वराह नरसिंह परशुराम राम आणि कृष्ण. पण कृष्ण अवतारामध्ये सर्वसामान्य माणसाला असं वाटलं की आता आपली सोय झाली. आणि हे महत्वाचं आहे बरं का. इथे बसण्याची सोय आहे, ऐकण्याची सोय आहे आणि कळतंय ही सोय आहे. सांगणं जर कळलं नाही तर माणसं उद्यापासून येणार नाहीत. उलट हेच म्हणतील की बाबा महाराज विद्वान आहेत पण कळत काही नाही. म्हणजे शेवटी बसण्याची सोय पाहिजे, ऐकण्याची सोय पाहिजे, कळण्याची सोय पाहिजे. आणि अशी जेव्हा सोय होते तेव्हा मनुष्य त्या कार्यक्रमामध्ये आणि कोणत्याही याच्यामध्ये भाग घेतो. तसं मत्स्य उपासना निराळ्या पद्धतीने केली जाते. म्हणजे मत्स्य अवतार हो, खाणारे असतील त्या निराळ्यापणात पद्धतीने उपासना करतातच ना त्याची. म्हणजे आत्ता कळलंय तुम्हाला. एक मनुष्य म्हणाला, महाराज आमच्या ताटात तो मत्स्य असल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. पुण्यवान प्राणी आहेस म्हटलं. बाबा म्हणला माझं काही चुकलं का? नाही का? अहो पहिला अवतार आहे. म्हटलं बरोबर आहे, पहिला अवतार आहे, तुझ्यात तो अवतीर्ण होतोय ही काही कमी नशे. मत्स्य आहे, कूर्म आहे, वराह आहे, नरसिंह आहे, परशुराम आहे, राम आहे, पण सोय कृष्ण अवतारात आहे. हीच कृष्ण अवताराची स्पेशालिटी आहे. हे वर्म आहे याच्यामध्ये. मत्स्य अवतार आहे ठीक आहे, त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही आहे. पण मला सांगा, ते तुमच्या समोर जर तो मत्स्य आला तर कसं होईल? तो देवाच्या कानात बरा दिसतो, पण ते काही साजिरं गोजिरं रूप मनोहर नाही. कूर्म आला तर ते देवापुढे बरं दिसतं. असे दात वर आलेले एखादं डुक्कर आलं तर ते कसं काय होतं? माणसाला ते देवाचे अवतार वाटतच नाहीत म्हणून मारतात. कळलं का तुम्हाला? आता देव सर्व ठिकाणी मग त्याच्यात आहे असं गृहीत धरायला काही हरकत नाही. एका माणसाने मध्ये विधान केलं होतं, म्हणजे कधी न खाणाऱ्या माणसाने. ते म्हणाले मी गाई का खाऊ लागलो, गाऊचं मांस? तर म्हणाले ती गाई मला कधी गोमाता वाटलीच नाही. बरोबर आहे. आता वाटलीच नाही तर त्याच्याबद्दल आपण काही चर्चा करू शकतो का? एखादी गोष्ट काय वाटावी काय नाही याच्याबद्दल काही प्रश्न नाही. मत्स्य कूर्म वराह नरसिंह थोडंसं एक गोषवारा सांगतो नाही का? हो, नरसिंह रात्री स्वप्नात आला आणि तुम्हाला जर आडवं मांडीवर घेतलं तर कसं काय वाटेल? नाही, पुणेकर म्हणून काही स्पेअर करणार नाही तुम्हाला तो. तुम्ही तर सांगितलं बाबा अरे आम्ही पुणेकर आहोत, तो म्हणेल मला माहित नाही, माझा अवतार पाहिजे ना. हो आडवा. काय अवघडच आहे एकंदर. काय नरसिंह अवतार खरा, पण साजिरे गोजिरे रूप मनोहर नाही. नाही नाही. वामन अवतार, आता तो बुटका. पुष्कळशी मुलं नापास केली जातात किंवा पुष्कळशा मुली नापास केल्या जातात, त्या बुटक्या आहेत म्हणून. काय फारच बुटकी आहे बा, फारच बुटका आहे बा. म्हणजे बटू ठीक आहे, अवतार देवाचा आहे, त्याच्याबद्दल काही वाद करण्याचं कारण. राम अवतार, परशुराम अवतार एकांगी अवतार आहे. क्षत्रियांना संपवलं. म्हणजे आता देव म्हटल्यानंतर सर्व ठिकाणी देवत्व पाहावं याचा अर्थ हे सगळे अंश अवतार आहेत. कुठेतरी 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 काहीतरी कमी जास्ती आहे.
राम अवतारी आहेच बरं का, पण राम हा शेवटी मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्याला प्रत्येक गोष्टीत मर्यादा सांभाळावी लागली म्हणून मर्यादा पुरुषोत्तम. पण शेवटी अमर्याद पुरुषोत्तम हा कृष्ण आहे. बस इथे आपण आलो, जास्तीची किस्सा करत नाही. अमर्याद म्हणजे सर्वांगाने एक परिपूर्ण दर्शन. दिसायला सुंदर, असायला सुंदर, बोलायला गोड, सांसारिक, मोठा संसार, पुन्हा काही साधा सुधा संसार नाही. 16,108 बायकांचा संसार. गंमत म्हणून ऐकायचं. एकाने मला विचारलं, बाबा महाराज हे 16,108 बायका कशा असू शकतात? म्हटलं लौकिक उत्तर देऊ का? मला तर तो त्या कारणामुळेच देव वाटला. हे मागे सांगितलं होतं मी तुम्हाला की आपल्याला साधी एक बायको सांभाळता येत नाही आणि जो 16,108 सांगतो, इथे देव मानायला पाहिजे की नाही? काय अशोकराव, हो एक सांभाळणं किती अवघड आहे जीवनामध्ये. काय इतकी साधी गोष्ट आहे का? हां, तिने 2 साड्या मागितल्या तर आपल्या कपाळाला आट्या उठतात. एक घेऊन दिली परवाना, आत्ता पुन्हा मागतो. 16,108. म्हटलं, मला म्हणाला अजून दुसरं काही उत्तर आहे का? 16,108 बायका कशा असू शकतात? म्हटलं का तुला सुद्धा असू शकतात? मला म्हणाला, बाबा महाराज काहीतरी सांगू नका. म्हटलं तू केला नसशील, पण आतापर्यंत 16,108 तुझ्या मनात नाही का आल्या? मला म्हणाला, बाबा महाराज कधी वर्मावर बोट ठेवलं. सांग की, म्हटलं लहानपणापासूनची यादी काढ. तो देव असल्या कारणाने 16,108 केल्या, पण तुझ्या मनात 16,108 आल्या नाहीत का? बेरीज केली असते तर कदाचित आणखीन 1700 पूर्ण झाला असता. 17,000 आकडा. तेव्हा ह्या चर्चा करण्यापेक्षा त्याचं विशेषत्व, त्याचं देवत्व, अमर्याद पुरुषोत्तम बरं का, उत्कृष्ट प्रवचनकार. राम अवतारामध्ये योग वाशिष्ठ ऐकला आणि कृष्ण अवतारामध्ये गीता सांगितली आणि भागवती सांगितलं. 11 स्कंद आणि असा अलौकिक अवतार. आणि एक लक्षात ठेवा, कृष्णाला सोडून सर्व लोक परलोका करता जगतात. तर थोडासा विषय मांडतो. मग तो कोणी असू दे, मोक्षाकरता जगतो, जगण्याकरता जगत नाही, आहे त्या जीवनातला आनंद भोगत नाही. इथे जे काही करतो ते वर जाण्याकरता. परमार्थ कशा करता? नाही का? परमार्थ कशा करता? जप तप ध्यान कशा करता? इथल्या लोका करता का परलोका करता? नाही म्हणाला, मेल्यानंतर सद्गती मिळाली पाहिजे. आपली सुद्धा माणसं मेल्यानंतर प्रार्थना करतात, त्यांच्या मृत आत्म्याला शांती मिळो. गुरुजी मला नाही कळलं बरं का, प्रवचन झालं समजून सांगा. नाही म्हणजे मृत आत्मा हा शब्द मला अजून कळलेला नाही. आत्मा जर नित्य आहे, अखंड आहे, अविनाशी आहे, तर तो कोणत्याही परिस्थितीत अविनाशीच आहे ना. मृत आत्मा कसा? आणि आत्मा जर मृत झाला तर शांती मिळण्याचा प्रश्नच नाही. शांती आपोआपच आहे की, कारण का? मृत झाला. म्हणून काही काही शब्द आम्ही परंपरेने वापरतो, याच्यापेक्षा दुसरं काही त्याच्यामध्ये तथ्य असं मला तरी वाटत नाही. आता आणखीन कोणाला काय वाटत असेल तर वाटत असेल. त्यांच्या मृत आत्म्याला शांती मिळो. अरे काय मृत आत्म्याला शांती मिळो? एक लक्षात ठेवा, आत्मा शांतच असतो, अशांत असतो ते आम्ही. आमचा मीपणा, आमचा अहंकार आमच्या आड येतो आणि आमच्यामध्ये अशांतता निर्माण होते. आत्मा आहे तो कधी गडबड करतच नाही. बघा, आत्मा आहे तिथेच आहे. आलं का लक्षात? आहे तिथेच आहे, त्याच्यात कधी गडबड नाही. गडबड आमच्या मानसिक अवस्थेत आहे. मनामध्ये गडबड आहे, बुद्धीमध्ये गडबड आहे, मनामध्ये चंचलत्व आहे, बुद्धीमध्ये ग्राह्य त्याज्य होय नाही, असावं नसावं ही गडबड चालू आहे. बाकी आत्मसत्ता आहे तिथे आहे, तिच्यात काही गडबड करायचं काही कारण.
म्हणून लक्षात ठेवा, माणसं जी खटपट करतायत, कृष्णाने काय केलं लक्षात आलं का तुम्हाला? इथलं जीवन परिपूर्णतेने भोगलं. हे बघा, माणसांना असं वाटतं इथलं जगणं दुःखदायक आहे. हे विचारसरणी आहे परमार्थातली, अध्यात्मातली. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ आम्ही म्हणतो. संसारात दुःखाचं मूळ आहे आणि या दुःखाच्या मुळातून बाहेर पडण्याकरता परलोक, आम्हाला मुक्ती मिळावी, आम्हाला मोक्ष मिळावा, आम्हाला वैकुंठात जाता यावं. आता कोण वरून गेलेलं खाली आलेलं नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.